नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024चं वारं खूप जोरामध्ये सुरू आहे। तर ह्या जोराच्या वाऱ्यामध्ये तुम्ही देखील मतदान करायला गेलेच असाल। मी तर गेलोच होतो, अपेक्षा करतो की तुम्ही देखील गेला असाल। तर यामध्ये मी काही मतदारसंघांचे या व्हिडिओमध्ये प्रामुख्याने नावं घेणार आहे। म्हणजे काही मतदारसंघांचे रिझल्ट हे जारी झालेले आहेत, म्हणजे आपल्याकडे त्याचा डाटा आलेला आहे। त्याचप्रमाणे काहींचा 90% आला आहे, त्यांची मी नावे देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यानुसार तुम्ही अंदाज लावून घ्या की कोण जिंकणार व कोण हरणार आहे। तर कृपया व्हिडिओला आपण सुरू करूया। त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। तर चला एका एकानं आपण या निवडणुकीचा आढावा घेऊया। तर चला मित्रांनो, आता येऊया आपण मराठवाड्यामध्ये। त्यामध्ये पहिला मतदारसंघ येतो कळमनुरी। त्यामध्ये संतोष बांगर हे शिवसेनेकडून उभे होते। त्यांना 85,226 मतं हे मिळालेले आहेत व त्यांची 24,106 मतांनी लीड आहे व 17वा राऊंड अद्याप सुरू आहे। यानंतर जसे जसे अपडेट येईल तसे राऊंडनुसार तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील। त्यामध्ये संतोष तारफे हे त्यांना बरोबरीची टक्कर देखील देत आहेत। त्यांना 61,120 मतांची प्राप्ती झालेली आहे व ते 24,106 मतांनी पिछाडीवर म्हणजेच बॅकवर्ड आहे। त्यानंतर ते होते शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून। त्यानंतर आपण दुसरी घेऊया वसमत मतदारसंघ। त्यामध्ये राजू भैया नवगडे NCP कडून उभे होते। त्यांना 1,76,107,655 मतांची प्राप्ती झालेली आहे व 29,588 मतांची ती लीड घेतलेली त्यांनी आहे। त्यानंतर दांडेगावकर देखील उभे होते। त्यांचं NCP शरद पवार गटाकडून उभे होते। त्यामध्ये 78,067 मतं त्यांना मिळालेली आहेत व ते 29,558 मतांनी पिछाडीवर आहेत। त्यानंतर आपण हिंगोलीकडे वळूया। हिंगोलीमध्ये तानाजी मुटकुळे यांना 59,194 मतांची प्राप्ती झाली आहे व 12,231 मतांनी ते लीडमध्ये आहेत व हे BJP कडून उभे होते व त्यांना अपोनंट होते आपल्या रुपालीताई पाटील यांना 46,963 मतांची प्राप्ती झाली व 12,231 मतांनी त्या पिछाडीवर आहेत। त्यानंतर येतो आपण परभणीमध्ये 17वा राऊंड सुरू होता अद्याप। परभणीमध्ये राहुल पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उभे होते। त्यांना 59,437 मतांची प्राप्ती झालेली आहे व 29,345 मतं हे त्यांना लीड आहे त्यांची व आनंदराव भरोसे यावर्षी नवीन उभे होते। त्यांच्याकरिता 60,092 मतं आहेत व 29,345 मतांनी ते पिछाडीवर आहेत। तर चला, हा झाला मराठवाड्याकडचा भाग। आपण आता पुण्याकडे वळूया। पुण्याकडेमध्ये अजित पवार NCP गटाकडून हे उभे होते। त्यांना 1,29,993 मतांची प्राप्ती झालेली आहे व 72,809 मतांची त्यांच्याकडे लीड आलेली आहे व त्यांचेच रिलेटिव्ह, त्यांचेच आसपासचे माणसं म्हणजे नवीन आलेले इलेक्शनमध्ये योगेंद्र पवारजी यांना NCP शरद पवार गटाकडून हे उभे होते। त्यांना 57,184 मतांची प्राप्ती झालेली आहे व 72,809 मतांनी ते पिछाडीवर आहेत। म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर रिझल्ट तुमच्या हातात आलेलाच आहे। आणखी बाकी काही राऊंडची माहिती देण्याची तुम्हाला गरज देखील नाही आहे। तसे बारामतीकर खूप हुशार आहेत। त्यानंतर येऊया आपण अकोल्यामध्ये। अकोल्यामध्ये रणधीर सावरकर हे BJP कडून म्हणजे क्लिअर कट त्यांचा रिझल्ट आलेला आहे, म्हणजे ते जिंकलेले आहेत। त्यांना 1,86,019 मतांची प्राप्ती झालेली आहे व ते 50,613 मतांची लीड घेऊन जिंकलेले आहेत। हा क्लिअर कट 100% आलेला समोर आपल्याकडे रिझल्ट आहे। त्यानंतर अकोला पश्चिममध्ये आपण जाऊया। त्यामध्ये साजिद खान पठाण इंडियन नॅशनल काँग्रेसकडून उभे होते। त्यांना 59,263 मतांची प्राप्ती झालेली आहे व 12,393 मतांनी ते समोर आहेत। त्यानंतर येऊया लातूरमध्ये, लातूर शहरीमध्ये। त्यानंतर लातूर ग्रामीणचा देखील व्हिडिओ येत आहे, तुम्ही चॅनलला लवकरच व्हिजिट करा व तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका। तर चला आपण शेवटचा माणूस घेऊया, तो म्हणजे अमित देशमुख, रितेश देशमुख यांचे ब्रदर काय गाजावाजा करतात ते बघूया। इंडियन नॅशनल काँग्रेसकडून ते उभे आहेत हे तुम्हाला देखील माहीत आहे। त्यांना 64,332 मतांची प्राप्ती अद्याप झालेली आहे। 17 राऊंड झालेले आहेत सध्या। त्यामध्ये 4,822 अंकांची त्यांच्याकडे लीड आहे व डॉक्टर साहेबीन आपल्या पाहायला अर्चना पाटील चाकूरकर ह्या BJP कडून उभे आहेत। त्यांना 59,510 मतांची प्राप्ती झालेली आहे। ह्या दोघांमध्ये काट्याची टक्कर लागलेली आहे। दुसऱ्या ह्याचा देखील रिझल्ट आपल्याकडे लवकरच येतोय, तो देखील तुम्हाला चॅनलच्या मार्फत पुरवला जाईल। तर कृपया ह्याच संदर्भात जशी अपडेट येईल, जसे मतदारसंघाचे रिझल्ट आमच्याकडे येतील तसे आम्ही तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करू। तर चला मग घेऊया पुढचे मतदारसंघ, पुढचा व्हिडिओ, पुढची अपडेट। तोपर्यंत धन्यवाद।